गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या अंतिम रंगरंगोटीची लगबग सुरू आहे। यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची किमती वाढल्यानं गणेश मूर्तींच्या दरातही वाढ झाली आहे। मात्र भाविकांचा उत्साह कायम असून मूर्तींची बुकिंगही वेगानं सुरू आहे। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। गणेश मूर्तीवर फिरतोय कुंचल्याचा अंतिम हात। मूर्तिकारांच्या कार्यशाळा उत्सवी चैतन्याने फुलल्या। वाढत्या खर्चामुळे मूर्तीच्या दरात वाढ, तरीही भक्तांचा उत्साह कायम। रंगाचा कुंचला, कुशल हातांची जादू आणि प्रत्येक मूर्तीत साकारत असलेलं बाप्पाचं तेजस्वी रूप। गणेशोत्सव जवळ येताच मूर्तिकारांच्या कार्यशाळा सध्या चैतन्याने फुलून गेल्या। अंतिम रंगरंगोटी, डोळ्यांना जिवंतपणा देणारी कलाकुसर मुकुट आणि आकर्षक सजावटीमुळे प्रत्येक गणरायाची मूर्ती अधिक देखणी बनत आहे। ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध आकार, रंगसंगती आणि पारंपरिक तसेच आधुनिक संकल्पनावर आधारित मूर्ती तयार करण्यात येत आहे। त्यामुळे मूर्तिकार दिवस रात्र मेहनत घेत असल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळतंय। मूर्ती लवकर बुक करायचं कारण की मूर्ती टायमावर भेटत नाही, पुन्हा भाव वाढतात, पुन्हा कारण की जशी पाहिजे मूर्ती तशी भेटत नाही आम्हाला। त्याच्यामुळे आम्ही उत्सव पहिल्यापासूनच 2 महिने पहिलेच आम्ही बुकिंग करतो। गणेशोत्सवासाठी अनेक भाविकांनी आतापासूनच आपल्या आवडीच्या गणरायाची मूर्ती आकर्षित केली। मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकही सांगतायत यामागे रंग, शाडू माती, पीओपी, फायबर, सजावटीचे साहित्य, पॅकिंग आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ हे प्रमुख कारण असल्याचं मूर्ती विक्रेत्यांचं म्हणणं आहे। वाढत्या खर्चामुळे मूर्तीचे दर वाढले असले तरी गणरायावरील भक्ती आणि उत्साह मात्र तसाच कायम असल्याचं चित्र आहे। ह्या वर्षी सगळं प्लास्टर, डिस्टेंबर, कलर याच्यावर सगळे भाव वाढले। गणपती मूर्तीला तेवढा भाव येई नाही ह्या वर्षी। जे पहिले रेट होते ते जरा कमी होते, ह्या वर्षी रेट सगळे वाढले। जे गिराईक आले ते पहिल्याच भावात मागून चालले। ह्या वर्षी गिराईक थोडा हे व्हायले। ह्या वर्षी सगळे भाव वाढले, तर गणपतीवर 10-10 रुपयाने सगळा भाव वाढला। या वर्षी जरा नुकसानामध्ये चाललंय। असं पिढी व्यवसाय चालत आलेला आहे। आज लगभग नाही म्हणलं तर आमच्या 3री-4थी पिढीला काम लागलेलं आहे। दरवर्षी ते रेट वाढीप्रमाणे जसं की जे गेल्या वर्षी रेट होते, जे मूर्तीचे रॉ मटेरियल लागणार आहे जसे की पीओपी, काता, जसा रबर साच्यासाठी लागणारा वगैरे आणि कलर, याच्यामध्ये हे यावर्षी जे युद्ध झालेत या युद्धापासून एक 20 ते 25% याच्यामध्ये प्रत्येक रॉ मटेरियल मध्ये वाढ झालेली आहे। दरवाढीचे आव्हान असले तरी मूर्तिकारांकडून गुणवत्तेवर कोणतीही तडजोड केली जात नाही। प्रत्येक मूर्ती अधिक आकर्षक, सुबक आणि भक्तांच्या अपेक्षेनुसार तयार करण्यासाठी कारागीर अहोरात्र मेहनत घेत आहेत। आता काही दिवसातच या देखण्या गणेश मूर्ती राज्यभरातील भाविकांच्या घरी विराजमान होणार असून गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे। मागच्या वर्षी आणि यंदाचा जो वर्षी या कार्यकाळामध्ये एका वर्षात तब्बल बऱ्यापैकी जो रॉ मटेरियल आहे, ज्या रॉ मटेरियल आणून या मूर्ती बनवल्या जातात, या रॉ मटेरियलच्या दरामध्ये देखील वाढ झाल्याचं या ठिकाणी मूर्तिकार संघाला पाहायला मिळतं। उमेश चक्कर, लोकशाही मराठी, बोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।